मित्रानेच रचला 57 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीचा कट. पत्नी व साथीदारांच्या मदतीनं मित्रावरच चाकू हल्ला, 7 आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त. खारवेर परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून तब्बल 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खारघर पोलिसांना मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे ज्या मित्रावर विश्वास टाकून फिर्यादी वावरत होता त्याच मित्रानं या संपूर्ण लुटीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीला गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुशांत नामदेव मोरे हे बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून आपल्या मित्रांसह कारने घरी जात होते. ते खारघरमधील त्यांच्या घराजवळ पोहोचले असता अचानक 3 अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी सुशांत आणि त्यांच्या मित्रांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यावेळी झालेल्या झटापटीत सुशांत यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी चालकाकडे असलेले 57 तोळे सोन्याचे दागिने हिसकावत घटनास्थळावरून पळ केला. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष तपास पथके तयार करण्यात आली. यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई सुशांत यांचा मित्र अभिनंदन माळी याच्याकडे वळवली. यानंतर सखोल चौकशी दरम्यान माळी यानेच आपली पत्नी मेहुणा आणि गावाकडील काही साथीदारांच्या मदतीने ही लूट घडवून आणल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणीतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर या भागात छापे टाकले होते. मात्र मुख्य आरोपी पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन लपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी मोठ्या हुशारीने त्यांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले संपूर्ण 57 तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेला चाकू, एक मारुती स्विफ्ट कार आणि एक रायडर मोटारसायकल जप्त केली आहे. सध्या 5 आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, तर सध्या 2 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. खारघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.